नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, MIDC भरती 2025 याची अपडेट मी तुमच्याजवळ पोचवत असतो। ठीक आहे, तर असाच एक प्रश्न होता जो विद्यार्थी मला विचारत होते आणि खरंच तो प्रश्न खूपच गरजेचा आहे आणि त्याचं उत्तर देणं सुद्धा खूप गरजेचं आहे की रिझल्ट कधी लागणार। ठीक आहे, आता मित्रांनो परीक्षा तर सगळ्या झालेल्या आहेत। ठीक आहे, टेक्निकल झालेले आहे, नॉन टेक्निकल झालेले आहे। काही परीक्षांबद्दल मुलांना संभ्रमसुद्धा असेल, त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू। चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिझल्ट कधी लागणार। आता रिझल्ट कधी लागणार तर IBPS जर आपण पॅटर्न पाहायला गेलो की रिझल्ट कधी लागतो आत्तापर्यंत, तर आता परीक्षा झालेली आहे। परीक्षा झाल्यानंतर एकूण 45 दिवसांनी रिझल्ट लागतो। ठीक आहे, आणि त्यांना विचारलं असतं, MIDCला जरी स्वतः विचारलं तरी ते सांगतात की 45 दिवसांनी रिझल्ट लागेल। तर असं बघायला गेलं तर आपली परीक्षा जी आहे ती संपलेली आहे 10 ऑगस्टला। ठीक आहे, 10 ऑगस्टपासून पुढचे 45 दिवस जर बघायला गेलं, सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरचा पहिला 1-2 आठवडे ह्याच्यामध्ये रिझल्ट लागू शकतो। तर सगळ्यांनीच तयारीत राहा, रिझल्ट लागेल ह्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये रिझल्ट तुमचा येऊन जाईल। ठीक आहे, आता सगळ्या मुलांना प्रश्न पडला आहे की रिस्पॉन्स शीट वगैरे कधी लागेल। तर मित्रांनो, TCSची फक्त रिस्पॉन्स शीट येते, IBPSची रिस्पॉन्स शीट येत नाही। IBPSचा डिरेक्टली रिझल्ट लागतो, त्यामुळे याची रिस्पॉन्स शीट येणार नाही। रिस्पॉन्स शीटची वाट पाहू नका। तर दुसरा प्रश्न असतो नॉर्मलायझेशन होईल का वगैरे। तर नॉर्मलायझेशन कसं असतं की कधी होतं नॉर्मलायझेशन, ज्यावेळेला एकाच पदाची परीक्षा ही एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होते तेव्हाच नॉर्मलायझेशन होते। ठीक आहे, तर नॉर्मलायझेशन आपापल्या पदानुसार बघा की जर समजा तुमची परीक्षा एकाच शिफ्टला झाली असेल तर नॉर्मलायझेशन नाही होणार, आणि जर एकापेक्षा जास्त शिफ्टला झाली असेल तर नॉर्मलायझेशन नक्कीच होईल। म्हणजे एका दिवसामध्ये जरी 3 शिफ्टमध्ये जरी झाली तरी नॉर्मलायझेशन हे होणारच, कारण की कसं असतं की पेपर एकच सिलेबस असतो। आत्ताच्या शिफ्टला पेपर सेम आला, दुसऱ्या शिफ्टला पेपर वेगळा येतो, तिसऱ्या शिफ्टला पेपर वेगळा येतो। काहींना पेपर सोपा जाऊ शकतो, काहींना पेपर कठीण जाऊ शकतो, काहींना मध्यम जाऊ शकतो। तर अशी परिस्थितीमध्ये ज्याला सोपा पेपर गेला त्यांचे मार्क्स वाढतील आणि ज्यांना कठीण गेला त्यांचे मार्क्स कमी होतील। सो सरासरी विद्यार्थ्यांना पेपर सोपा आणि कठीण अशा प्रकारे न जाता मध्यम लेवलला जाता यावं, त्यामुळे सोप्यांचे मार्क कमी करतात आणि कठीणवाल्यांचे मार्क वाढवतात। अशा पद्धतीचं जे सूत्र असतं ते सूत्र वापरून नॉर्मलायझेशन ही परीक्षा पार पडते आणि त्याचा रिझल्टसुद्धा नॉर्मलायझेशननेच डिक्लेअर होतो। ठीक आहे, सो तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। पहिली म्हणजे नॉर्मलायझेशन कधी होईल का वगैरे, आणि झालं तर कशा प्रकारे होईल। दुसरी गोष्ट रिझल्ट कधी लागेल, आणि तिसरं आहे त्याची रिस्पॉन्स शीट येईल का। तर हे 3 प्रश्न होते तुमचे आणि त्यांचे तुम्ही मला खूप सारे मेसेज करत होता टेलिग्रामला। सो त्याची उत्तरं मी हे व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला देत आहे। ठीक आहे, तर आपल्या टेलिग्रामला चॅनलला जॉईन व्हा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देत आहे। ठीक आहे, सोबतच एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येतोय, त्याबद्दल मी यूट्यूबवर पोस्ट टाकलेली आहे आणि सोबतच टेलिग्रामवर सुद्धा पोस्ट टाकलेली आहे। तर तिथे एक पोल टाकलेला आहे, त्या पोलवर येऊन तुम्ही पोलला रिप्लाय द्या। क्विज टाकलेला आहे, त्याला रिप्लाय द्या आणि तुम्ही ह्या सगळ्या पोलमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे। सो ह्याबद्दल मी नवीन व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्याबद्दल नक्कीच सांगेल। धन्यवाद।